महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खासदार श्री पार्थ अजितदादा पवार यांच्या विवाह संदर्भात समाजात व्यक्त होत असलेल्या धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री उमेश पाटील यांनी पूज्य शंकराचार्यांची भेट घेऊन मार्गदर्शन केले आणि त्याच ठिकाणी विवाहाच्या तारखेची आणि ठिकाणाची माहिती दिली आहे. समाजामध्ये कुटुंबातील वडिलांचे किंवा आईचे निधन झाल्यानंतर कुटुंबात जर लग्न कार्य होणार असेल तर 1 वर्षाच्या आत विवाह करणे आवश्यक असते, अन्यथा पुढील 3 वर्ष घरात लग्न कार्य करता येत नाही, अशी या संदर्भात समजूत प्रचलित आहे. या संदर्भात करवीर शंकराचार्य पीठाचा छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संदर्भ असल्याने या लग्न कार्याच्या संबंधित प्रचलित रूढी परंपरा तथा समजुती संदर्भात वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शन घेण्यात आले. याबाबत माहिती देताना श्री उमेश पाटील म्हणाले की शंकराचार्यांनी स्पष्ट केले आहे की कुटुंबातील वडिलांचे निधन झाले असले तरी धर्मशास्त्रानुसार आवश्यक ते विधी आणि संस्कार योग्य पार पाडणे गरजेचे असते, परंतु 1 वर्षाच्या आत विवाह करणे बंधनकारक नसते. त्यामुळे या संदर्भात कोणताही गैरसमज ठेवण्याचे कारण नाही. दरम्यान खासदार श्री पार्थ अजितदादा पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी जुलै 2026 या महिन्याच्या 29 तारखेला अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात मोजक्या नातेवाईकांच्या आणि फक्त निमंत्रित यांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. तसेच श्री पार्थ पवार यांच्या होणाऱ्या वधूचे नाव कायनात दारा असून त्या मूळच्या चंदीगड येथील आहेत आणि सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. मागील काही दिवसांपासून काही माध्यमांमध्ये त्यांच्या जन्म ठिकाणा संदर्भात आणि नावाच्या संदर्भात चुकीची त्रुटी पूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचं निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी या उद्देशाने ही अधिकृत माहिती देण्यात येत आहे. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.